काल आम्ही मुंबईहून गावी येण्यासाठी निघालेलो होतो. गावी यायचं म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती बॅग भरण्याची तयारी. गावी हवामान कसं असेल याचा अंदाज घेऊनच सगळं प्लॅनिंग करावं लागतं. सगळ्या बॅगा पिशव्या गाडीमध्ये भरून झाल्या की आमचा गावाकडे जाण्यासाठी प्रवास सुरू झाला. हायवेवरती प्रचंड ट्रॅफिक लागलं होतं, त्यामुळे आम्हाला मुंबई ते पुणे यायला जवळपास 3 तास लागले. भूक लागली होती, त्यामुळे आम्ही पुण्यात जय भवानी येथे थांबायचं ठरवलं. आणि खरंच इथलं जेवण खूप मस्त होतं. चिकन सूप, तंदुरी चिकन, तुपातली बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप हे तर खूपच मस्त लागलेलं. पोट भरून आणि मन भरून जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा गावाकडे जाण्यासाठी निघालो. रात्री 1 वाजता आम्ही घरी पोचलो होतो. सकाळी उठल्यावर थेट मी आमच्या गार्डनमध्ये गेले. पाहते तर नारळाच्या झाडाच्या फांद्या खाली तुटून पडल्या होत्या. सकाळचं वातावरण खूपच मस्त होतं. खूप थंडी होती, त्यामुळे कोवळ्या उन्हाचा जरा वेळ आनंद घेतला. नंतर घराची साफसफाई करायला घेतली. किचन क्लिनिंग केलं, झाडू मारला, सगळं नीटनेटकं ठेवलं. गावाकडे लाईटीचा काही भरोसा नसतो. सकाळीच लाईट गेलेली होती, म्हणून चूल पेटवली आणि चुलीवरती पाणी तापण्यासाठी ठेवलं. गावचं आयुष्य असंच असतं, साधं, शांत आणि मनाला समाधान देणारं. नंतर गरमागरम चहा बनवला आणि त्या चहाचा मनसोक्त आनंद कोवळ्या उन्हात बसून घेतला. नंतर जेवणाची तयारी केली. घरची साधी पण चवदार भाजी बनवली. त्यानंतर ज्वारीची गरमागरम भाकरी बनवली आणि जेवण केलं. तर असा होता आजचा आमचा गावाकडचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.